नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा मित्रांनो, एक नवीन वॅकन्सी अपडेट घेऊन आलो आहे. एअर इंडिया अंतर्गत वॅकन्सी आहे, जी की जॉब लोकेशन असणार आहे हैदराबादमध्ये. तर पहा या ठिकाणी हैदराबादमध्ये जॉब लोकेशन आहे, ज्यामध्ये पदे असणार आहेत स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि EMT म्हणजे जे आहे एमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन, ज्यामध्ये तुम्हाला एमर्जन्सी जी काही मेडिकल सिच्युएशन वगैरे घडते तर त्या अंतर्गत CPR वगैरे ते जे काही जे आहे देणं त्यासाठी तुमचं त्या अंतर्गत EMT असतं. तर पहा या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण यामध्ये कव्हर करणार आहे मित्रांनो. हा जो व्हिडिओ आहे शॉर्टमध्येच कव्हर करूया, तर चला स्टार्ट करूया. तर पहा या ठिकाणी हे जी वेबसाईट आहे careersindia.com या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यावर त्यानंतर तुम्हाला जे आहे करिअर ऑप्शन जे आहे करिअर ऑप्शनवर यायचं आहे. करिअर ऑप्शनवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टाफ नर्स, त्यानंतर बरेच इतर पण काही टेक्निशियनचे पदे वगैरे पाहायला भेटतील. त्यामध्ये तुम्हाला अगोदर ही संपूर्ण माहिती पाहून घ्यायचं. यामध्ये ऑफिशियल PDF वगैरे असं काही दिलेलं नाही आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे सॅलरी किती असेल वगैरे ही सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहे. फक्त या ठिकाणी हा जो मेसेज आहे हा संपूर्ण मेसेज देण्यात आला आहे. या मेसेजमध्ये बरेच काही माहिती देण्यात आलेली आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला अगोदर वाचून घ्यायची, त्यानंतर तुम्हाला जे आहे फॉर्म भरायचं. यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्या ठिकाणी खाली अप्लाय जे आहे या ठिकाणी अप्लायचं ऑप्शन दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला अप्लाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे आहे तुम्हाला या ठिकाणी जे आहे एक लॉग इनचं ऑप्शन येईल. लॉग इन ऑप्शनमध्ये तुम्हाला ईमेल ID आणि तुमचं पासवर्ड टाकून तुम्हाला जे आहे अकाउंट या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. त्यानंतर मग तुमचं प्रोफाईल तयार होईल. प्रोफाईल तयार झाल्यानंतर तुम्हाला सर्व जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर आता पहा या ठिकाणी ही जी संपूर्ण माहिती दिली आहे ही माहिती शॉर्टमध्ये पाहून घेऊया. जे आहे या ठिकाणी 26 मार्चला हे जे आहे पदभरती जे आहे जाहिरात झालेली आहे, ज्यामध्ये पोझिशन पहा या ठिकाणी पहिलं जे आहे नर्स, त्यानंतर आहे फार्मासिस्ट, त्यानंतर आहे EMT सांगितल्याप्रमाणे इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन, ज्यामध्ये पॅरामेडिक कोड आहे तर या ठिकाणी TBD ग्रेड जे आहे फंक्शन या ठिकाणी दिलेलं आहे. लोकेशन एअर इंडिया FTU दिलेलं आहे. मोस्टली एअर इंडियाच्या अंतर्गत हैदराबादमध्येच या ठिकाणी तुम्हाला जॉबचं लोकेशन असणार आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी पहा काही महत्त्वाचे पॉईंट्स वगैरे ॲड केलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला एमर्जन्सी सर्व अनुभव असला पाहिजे, एमर्जन्सीचं तुम्हाला काम केलं पाहिजे, हे माहिती असलं पाहिजे. या सर्व गोष्टी यामध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर पहा या ठिकाणी काय सांगितले, द रोल एन्कम्पजेस प्रिव्हेंटिव्ह केअर, इमर्जन्सी रिस्पॉन्स, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेशन अँड कंप्लायन्स विथ एव्हिएशन सेफ्टी जे आहे. त्यानंतर रेग्युलेटरी स्टँडर्ड या ठिकाणी तुम्हाला त्यांचं अंतर्गत काम करायचं. डिलिव्हर टाईमली आणि इफेक्टिव्ह मेडिकल रिस्पॉन्सेस ॲज नेसेसरी. ठीक आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल ते आरोग्य विभागाच्या कामाची वगैरे जी काही इमर्जन्सीची, तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असून तुमची सर्व कामे वगैरे करता आले पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे आहे मिनिमम एज्युकेशन रिक्वायरमेंट जे आहे पूर्ण करणं गरजेचं आहे. ज्यामध्ये तुमचं जर BSc झालं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर मग फार्मसीचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. हेल्थ प्रोफेशनल जे आहे तुमचे कोर्सेस कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स या ठिकाणी एक पॉईंट ॲड केलेला आहे, ज्यामध्ये मिनिमम 0 to 5 years ऑफ एक्सपिरियन्स इन रिस्पेक्टिव्ह फील्ड. डिझायर्ड प्रायर एक्सपिरियन्स इन एव्हिएशन इंडस्ट्री इज अन ॲडव्हान्टेज. जर तुम्ही एव्हिएशन इंडस्ट्री म्हणजे जे एअरपोर्ट वगैरे प्लेनमध्ये वगैरे अगोदर कुठे काम केलं असेल त्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे, तर तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. त्या ठिकाणी ॲडव्हान्टेज आहे म्हणून असं या ठिकाणी सर्व सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, 0 ते 5 अंतर्गत तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये तुमचा अनुभव असणं गरजेचं आहे. ठीक आहे, यामध्ये जर कोणाला एक्सपिरियन्स चांगला असेल तर मोस्टली शक्यतो त्यांना जास्त प्रेफरन्स देण्याचा चान्सेस असेल. तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर नक्कीच तो काढून घ्या, आणि या ठिकाणी भरत असाल तर नक्कीच एक्सपिरियन्स सर्टिफिकेटशिवाय तुम्ही सबमिट करू नका. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सबमिट केला तर या ठिकाणी तुमचे चान्सेस जास्त असणार आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती PDF वगैरे सॅलरी वगैरे पूर्ण काहीच माहिती यामध्ये ॲड केलेली नाही आहे. तुम्हाला डायरेक्टली अप्लाय करावं लागेल. त्यानंतर जर तुम्हाला त्या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवलं वगैरे तर तुम्ही त्या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहू शकता जी काय आहे. या ठिकाणी डायरेक्टली यायचं वेबसाईटवर. वेबसाईट ही तुम्हाला इथं दिलेली आहे. हे वेबसाईट आहे मित्रांनो career.airindia.com. ठीक आहे, हे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आता हे लिहून घ्या. त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर अप्लाय नावावर क्लिक करायचं आणि सर्व पूर्ण माहिती भरायची. काही अडचण येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जी काही अडचण आहे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.